लाईफमध्ये खरंच तुम्ही आनंदी आहात की फक्त रिस्पॉन्सिबिलिटी निभवत आहात आपल्या? कारण आपण सगळ्यांना सांभाळणं, हे काम, ते काम, मूल, घर, काय ते वेगवेगळ्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळत आज आपल्याला वाटतं की मी कुठे आहे, माझा वेळ कुठे आहे, माझं मन कुठे आहे? अरे बाबा, त्या सगळ्या आयुष्यभर राहणार आहे. त्या कधीच सुटत नाही एका स्त्रीसाठी. फक्त ती विसरलेली असते मी, माझं मन, मला कुठल्या गोष्टी आवडतात. एखाद्या वेळी जेव्हा आपण अशा अवस्थेत असतो की खूप थकलेलो असतो, रात्री जेव्हा बेडवर जातो आणि आपल्या डोळ्यात अश्रू येतात, आपल्याला वाटतं की माझ्यातली मी कुठे गेली, काहीच कळत नाही. सगळ्यांना आवरता स्वतःचं मन थकलेलं असतं आणि वाटतं की आज दिवसभरही तेच, उद्या सकाळी उठल्यानंतरही तेच, ऑफिस, जॉब, जे काही कामं असेल आणि पुन्हा घरी येऊन रात्री तेच. म्हणजे माझ्यातली मी कुठे हे मलाच माहिती नाही. सगळ्यांसोबत कसं नाटक टिकवायचं, सगळ्यांसोबत कसं बोलायचं आणि स्वतःला कधी विचारलंच नाही की मला काय पाहिजे. नाही, मी यांच्यासोबत नाही बोलली, मी यांचं आवरलं नाही, मी इथे गेली नाही, यांचा कॉल पटकन अटेंड केला नाही, मला ते काय म्हणतील, मग माझी म्हणजे सगळी रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःवर घ्यायची. स्वतःची चुकी नसतानाही स्वतःलाच दोष देऊन, स्वतःचाच वेळ वाया घालवून, नको त्या गोष्टीत जेव्हा आपली वेळ येते तेव्हा त्या स्त्रीला वाटतं माझं कुणी आहेच नाही का. म्हणजे आपल्या आनंदाची परमिशन आपल्याला घ्यायला लागणार की मी आनंदी कशी राहू. मी खरंच आपले नाते असतील, आपले पार्टनर असतील, आपले मित्रमैत्रिणी असतील, आपलं कुठलंही नातं, जिथे बोलायचं आहे, जिथे काय म्हणायचं आहे ते खरंच आपल्याला बोलता आली पाहिजे, ती हिंमत पाहिजे. का म्हणून आपल्या आनंदाची चावी आपण दुसऱ्यांच्या हाती द्यायची. म्हणजे स्वतःचं अस्तित्व आपण स्वतःच मिटवलेलं असतं कधी कधी. इथेच होते सगळ्यात मोठी आपली चुकी. पूर्वी मला पण खूप भीती वाटायचं की मनातली गोष्ट जी खरी आहे ती बोलली तर कोणाला हर्ट होणार, कोणी मला काय म्हणणार. नाही, असं कधीच करायचं नाही. आपण इथेच चुकतो. वाटतं आपल्याला की आपल्या घरी असणाऱ्या लोकांनी आपल्याला स्वतः समजून घ्यावं, फूल द्यावं आपल्या पार्टनरनी, प्रेमाने 2 शब्द बोलावे. पण नाही, असं शक्य नाही आहे. जिथे गरज आहे तिथे आपल्याला बोलता आलंच पाहिजे. आपला सेल्फ रिस्पेक्ट, आपली व्हॅल्यू, या काही गोष्टी जेव्हापर्यंत आपण बोलत नाही ना खऱ्या अर्थाने, जिथे आपल्याला स्वतःसाठी स्टँड घ्यायचा आहे, तर आपण या गोष्टी बोलल्या नाही तर आपण कधीच आनंदी राहू शकत नाही. स्वतःला आनंदी राहायचा आहे तर सगळ्यात पहिले हा प्रश्न स्वतःला विचारणं सुरू करा, मला काय हवं आहे. तो आनंद जर आपण सतत दुसऱ्यांवर ढकलला तर मग आपलं वेळ आणि आपलं आयुष्य जाईल, पण आपण खऱ्या अर्थाने आनंदी कधीच राहू शकणार नाही. आणि आपल्या स्त्रियांच्या बाबतीत असं खूप होतं. म्हणून आपण स्वतःला नेहमी शेवट ठेवत असतो आणि सगळ्यांना पुढे ठेवत असतो. आणि त्याचमुळे आपल्याला वाटतं की माझं या आयुष्यात कोणी नाही आहे आणि मी कधीच आनंदी राहू शकणार नाही. पण माझ्या मैत्रिणींनो, एक लक्ष ठेवा, आयुष्यात आपल्याला कधीच कोणी आनंद खऱ्या अर्थाने देऊ शकत नाही जोपर्यंत आपण आपल्या स्वतःला आनंदी ठेवण्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कुठल्या आनंदी देतात त्या सगळ्या गोष्टींना आपल्या आयुष्यात रोजच्या आयुष्यात जागा द्यायची. प्रायोरिटी कोणाला? स्वतःला. कशासाठी? आनंदी राहायचं. आनंदात म्हणतो ना, आधी झाडू लावते, आधी ते काम करते, आधी मुलांचं काम करते, आधी सगळ्यांचं करते आणि नंतर मग मी खाणार, नंतर मग माझ्या गोष्टी करणार. नाही, सगळ्या गोष्टी नंतर, सगळ्या गोष्टी येणारच आहे रोजच, आज उद्या परवा सतत लागणार आहे त्या. आपल्या स्त्रियांना कधी कधी खूप हेल्थ इश्यू येते. त्यामुळे जर आपण 15 ते 20 मिनिट रोज एक्सरसाइज, आपल्याला डान्स आवडत असेल, डान्स केला, झुंबा, कार्डिओ, या सगळ्या गोष्टींना आपण 10-15 मिनिटं दिलं तर समोर येणारे आजार, जे खूप आपल्याला बॉडी पेन वगैरे होतं, त्यामुळे मग आपल्याला ते स्ट्रेस, एन्झायटी काय वेगवेगळं होतं, ते कमी होणार ना. तुम्ही जेव्हा बेडवर पडणार तेव्हा तुम्हाला असं म्हणणार नाही घरच्या स्त्रीला की अगं तुला इतका प्रॉब्लेम झाला का, मी आता येते, थांब तुला आधी करते. नाही, सगळ्यांना वाटणार की हिचं म्हणजे काही दिवसांनी आपण दुसऱ्यांवर बोझ बनून जाणार. त्याऐवजी काय, स्वतःला जर आपण रोज प्रायोरिटी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, आपल्या आवडीनिवडी, स्वतः थोडा चहाचा कप, कॉफीचा कप, तुमचं डिटॉक्स वॉटर घेऊन तुम्ही बसलात, 10-15 मिनिटं स्वतःला दिला, छान मस्त आनंदाने आभाळाकडे बघितलं, पक्ष्यांकडे बघितलं, फक्त त्या छोट्याशा 10 ते 20 मिनिटात तुम्ही म्हणजे तुम्ही, त्या वेळेतला प्रत्येक सेकंड सुद्धा तुमचाच आहे आणि तुमच्या आनंदाचा आहे. जे तुम्ही हरवलेल्या होत्या ते त्या प्रेझेंट मोमेंटमध्ये तुम्हाला स्वतःला आणावं लागेल आणि त्याची जबाबदारी तुमच्या आनंदाची केवळ तुमची. दुसरं महत्त्वाचं काय ना, आपल्या स्त्रीला वाटते की आपल्या घरच्या सगळ्या लोकांना आपण आनंदी ठेवू शकलो पाहिजे. कुणी पाहुणे आले, सगळ्या गोष्टींना असं वाटतं की बरोबर झालं पाहिजे, परफेक्ट झालं पाहिजे, कुणाला माझ्याकडून चुकीची गोष्ट बोलल्या नाही गेली पाहिजे, माझं घर छान वाटलं पाहिजे, सगळ्या गोष्टी परफेक्ट पाहिजे. पण खरंच विचार करा, तुम्ही स्त्री सगळे कामं बरोबर करून, सगळ्यांना व्यवस्थित सगळं हाती देऊन, सगळं म्हणजे काय नाही करत आपण स्त्रिया, पाहुण्यांसाठी, घरच्या मुलांसाठी, आपल्या पार्टनरसाठी, आपल्या सासू सासरे, आपले बाहेर सासर, सगळ्या गोष्टींसाठी आपण धावाधाव करत असतो. पण काय त्यातलं आपलं कोणी खोट काढत नाही का, नाव ठेवत नाही का, आपल्याला म्हणत नाही का ती तशी बोलली. कधी आपला विचार करतं का कोणी की अरे तिला पण सकाळपासून कामं झाली असेल, ती पण थकली असेल, अरे दुसरा पाहुणे आले, अरे तुमची सून बसून आहे, अरे तुमची ताई बसून आहे. अरे बाबा, आपण कितीही कोणासाठी केलं तरी आपण परफेक्ट असं कधीच शक्य नाही. आणि स्वतःला त्या गोष्टीत कधी वेळ वाया घालवायचा नाही की मला कोणी चांगलं म्हटलं नाही तर मग मी अशी दुःखी व्हायचं नाही, काहीच गरज नाही. म्हणजे लक्षात घ्यायचं की कधी कधी लोक इकडून पण नाराज होतात आणि तिकडून पण नाराज होतात. म्हणून प्रायोरिटीला आपण ठेवायचं, आपली हेल्थ ठेवायची आणि आपल्याला माहिती आहे की आपण सगळ्यांसाठी आपला 100% देत आहे तर मग त्यात कधी नाही कधी चूक होणार आणि त्या चुका एक्सेप्ट पण करायच्या आणि न भीता
काही हरकत नाही कुणी नाव ठेवले तर. आनंदी राहायचं आहे तर चुका होणार, चुका इम्प्रूव्ह करायचं, पण सगळ्यात आधी विचारायचं मला काय आवडतं, मला कुठल्या गोष्टींनी आनंद मिळत आहे आणि माझ्या हेल्थला कुठलीच प्रॉब्लेम व्हायला नको. खरं सांगते, जर आपली हेल्थ गेली तर आपल्या अवतीभोवती जे असणारे लोक आहे ना ते सुद्धा आपला साथ सोडतात. हे सत्य आहे. स्त्रियांनो लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची आपली हेल्थ आहे. आणि जर तुम्ही स्वतःला प्रायोरिटी आणि प्रश्न विचारणं सुरू केला, मला काय हवं आहे, मी स्वतःसाठी कुठली चांगली गोष्ट करू शकते, तर त्याच प्रश्नापासून तुमचं आयुष्य बदलायला सुरू होतं. तिसरं आणि अगदी महत्त्वाचं, आपण स्त्रिया आहे ना, वेळेनुसार आपल्याला वाटतं की आपल्यात कुठली तरी गोष्ट कमी झालेली आहे, म्हणजे आपल्यातली जी हिंमत, ताकद म्हणतो ना, त्याला ओळखणं आपण विसरलेलो असतो. ठीक आहे, आपल्या आयुष्यात किती सगळे पास्टमध्ये म्हणा, प्रेझेंटमध्ये म्हणा, किती प्रॉब्लेम झालेला असतो, आपण हारलेलो असतो, आपण तुटलेलो असतो, आपण किती सगळ्या गोष्टीतून, दुःखातून, शारीरिक त्रास या सगळ्या गोष्टीतून गेलेलो असतो. पण दुसऱ्या दिवशी आपण उठतो, काम करतो, आपले अश्रू पुसतो, रात्री जरी आपण रडलो उशीवर डोकं ठेवून, तरी आपल्या सकाळी ती हिंमत येते की आपण काम केलं पाहिजे, आपला अभ्यास केला पाहिजे, आपण चांगलं वाचन केलं पाहिजे, आपलं घर सांभाळलं पाहिजे, मुलांना सांभाळलं पाहिजे. कितीतरी गोष्टीला आपण त्रास सहन करून सुद्धा समोर जातो. पास्टमध्ये जेव्हा आपण पाहतो की मी इतक्या सगळ्या गोष्टींना समोर गेली, तर मग आजची मी कुठे गेली, आज मी माझ्या स्वतःला का समोर निवडू शकत नाही, आज मी एखादी चांगली गोष्ट का स्वतःसाठी करू शकत नाही, एखादी न्यू स्किल का शिकू शकत नाही, माझ्यात असलेल्या हॉबीला मी आपले 2 पैसे कमावणार या गोष्टीत का कन्वर्ट करू शकत नाही. आपल्या स्त्रियांमध्ये या खूप छान कला, कौशल्य सगळ्या गोष्टी असतात. फक्त महत्त्वाचं असते आपण थोडं स्वतःला बसून वेळ द्यायला हवा, प्रश्न विचारायला हवा, त्यात कुठली चांगली गोष्ट आहे आणि मी त्या चांगल्या गोष्टीला कसं समोर नेऊ शकतो. तर गरज असते ते म्हणजे स्वतःशी बसण्याची, बोलण्याची आणि स्वतःला प्रश्न करण्याची. आणि ती जी जुनी हरवलेली स्त्री असते आज, त्या प्रश्नामुळे ती आजपासून आपला स्वतःचा बदल सुद्धा करू शकते. चौथा आणि महत्त्वाचा, आपण स्वतःला विसरतो का? दुसऱ्या सगळ्यांचे चेहरे ओळखून दुसऱ्यांना काय प्रॉब्लेम आहे पटकन आपल्याला कळतं. घरात किती सगळ्या गोष्टींची कमी आहे, घरातील किती लोक दुःखी आहेत, कोणत्या कारणांनी आपण त्यांचे पटकन अश्रू पुसतो, सगळ्यांसाठी धावाधाव. आणि जेव्हा स्वतःवर वेळ येते तेव्हा आपल्यासोबत कोणीच नसतं. आपल्याला वाटतं माझं मन, माझे अश्रू, माझ्यासोबत कोणीच नाही. ठीक आहे, नाही तर नाही, देव आहे, बुक आहे, जर्नलिंग करा, लिहून काढा, स्वतःला विचारा मला काय हवं आहे, मी कुठल्या पद्धतीने समोर जाऊ शकणार. म्हणजे रोज थोडा थोडा आनंद शोधा स्वतःचा. सगळ्यात जुन्या गोष्टींच्या गाठी तोडून टाकायच्या आणि स्वतःला मी आजपासून नवीन सुरुवात करत आहे या भावनेने आपल्या दिवसाची सुरुवात करायची. दिवसाच्या सुरुवातीलाच इतकं छान मनाला पॉझिटिव्हिटीने भरून टाकायचं आणि कधीच कुणाच्या नकारात्मक गोष्टींचा इफेक्ट आपल्यावर होऊ द्यायचा नाही. कारण कधी कधी आपण आपल्या दिवसाची जरी चांगली सुरुवात करू, पण अवतीभोवतीचं वातावरण हे आपल्या हातात नसतात. म्हणून कंट्रोल बाह्य गोष्टीवर कधीच नाही ठेवायचा. त्याऐवजी आपण आपल्या स्वतःला प्रायोरिटी द्यायची, आपल्या स्किलवर काम करायचं आणि रोज छोट्या छोट्या गोष्टी ॲड करायच्या आपल्या आनंदाच्या लिस्टमध्ये. रोज स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करायचा. आणि जेव्हा आपण आपल्या लाईफमध्ये स्वतःला वेळ देऊन इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा लाईफ स्टेप बाय स्टेप चांगल्या गोष्टीकडे अट्रॅक्ट करते. खरं तर माहिती आहे, ज्यांना आपली किंमत कळायची आहे ना त्यांना कळतं, आणि ज्यांना नाही कळायची आहे त्यांच्यासाठी आपण कितीही एफर्ट्स टाकले तरीही आपली किंमत कळत नाही. आणि कधीच दुसऱ्यांना मी छान वाटणार का, मी कशी वाटणार, मी हे कपडे घालू का, मी तशीच तयारी करू का, माझं असं होणार का, तसं होणार का, दुसऱ्यांना मग मी छान वाटणार का, मग दुसरे काही प्रॉब्लेम नाही. मी कधी कुणाला कधीच आवडणार नाही. तुम्ही दिसायला आवडणार नाही, तुमचं बोलणं आवडणार नाही, तुमची वागणूक आवडणार नाही, तुम्ही त्यांच्यासाठी एफर्ट टाकणार ते पण त्यांना कळणार नाही. नाही कळत, काही गरज नाही. दुसऱ्यांसाठी आपलं काम, आपले कर्म आणि आपले उद्देश छान आहे तर भिण्याचं काही गरज नाही. तुम्ही कधी किती होण्यासाठी केलं तरीही तुम्ही कुणाला आवडणार नाही. म्हणजे असं नाही की मी दुसऱ्यांनाच आवडली पाहिजे प्रत्येक गोष्टीत, काही गरज नाही. तुमच्या घरातील छान एक छोटीशी जागा, तिथे तुमचे बुक्स, प्लांट्स, तुमच्या सगळ्या आवडत्या गोष्टी, पेंटिंग, जिथे तुम्हाला तुमचं मन खूप आनंदाने, म्हणजे तुम्ही हसाल तर तुमचं मनातून हसू येणार, ते तुम्हाला शांतता वाटणार, समाधान वाटणार प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणून आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्वतःचा आत्मसन्मान हा स्वतःच्या हातात असतो. शेवटी मला एक म्हणायचं आहे, आपण काय ना आयुष्यात प्रत्येक गोष्ट जगत नाही. आपल्याला असं वाटतं की ती मी एक जबाबदारी, ते माझं असंच प्रॉब्लेम येतील, हे लाईफ आहे, आज उद्या परवा प्रॉब्लेम कधीच संपणार नाही. तो आपल्या आयुष्याचा एक भागच असतो. पण महत्त्वाचं काय असते, आपण आयुष्याला प्रत्येक मोमेंटमध्ये जगणं विसरलेलं असतं. म्हणून आपल्याला आयुष्य भारी वाटायला लागतं. तुम्ही बघा, तुमचा आनंद, तुम्हाला कुठली गोष्ट खायला आवडतं, छान तयारी करायला आवडतं, एखादं छान बुक वाचायला आवडतं, खूप सुंदर पेंटिंग काढायला आवडतं, कुणाला मदत करायला आवडतं. प्रत्येक गोष्टीला जर आपल्याला छान आनंदाने जगता आलं ना तर आयुष्य खूप सुंदर होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं, त्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आपल्या स्वतःवर प्रेम करावं लागतं. आपल्या स्वतःला रोज छोट्या गोष्टींनी आनंदाने भरावं लागतं. इतका आनंद घ्यायचा, प्रत्येक मुमेंटला समजायचं माझं जीवन आहे, चुका होतात पण त्या चुकातून पण स्वतःला शिकवायचं, इम्प्रूव्ह करायचं आणि ग्रो होताना स्वतःच्या डोळ्यांनी बघायचं. दुसरे तुमच्या ग्रोईंग स्टेजला काय नाव ठेवतं यापेक्षा तुम्ही रोज छोट्या छोट्या आपल्या मुमेंट्सवर काम करून स्वतःला कसं इम्प्रूव्ह करता, तोच खरा तुमचा आनंद. आणि रात्री झोपताना जर आपण आपल्या कामाबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त
व्यक्त केलं, देवाला धन्यवाद दिले आणि शांत जर आपण सुखाने झोपलं, तोच खरा आपला दिवस आनंदाने गेला, सुखाने गेला, समाधानाने गेला हे समजायचं. जर कधीच पश्चाताप करायचा नसेल तर सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं, आपला सेल्फ रिस्पेक्ट हा आपल्या हातात असतो. दुसऱ्यांचा रिस्पेक्ट करायचा प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीत, पण सगळ्यात आधी आपण आपला सेल्फ रिस्पेक्ट सुद्धा खूप खूप महत्त्वाचा समजायचा आणि महत्त्वाचा असतोच. आणि नवीन रोज काहीतरी शिकायचं, काहीतरी ॲड करायचं लाईफमध्ये, काहीतरी ऐकायचं, वाचायचं. रोज काय आपण शिकतो त्यालाच महत्त्व द्यायचं. व्हिडिओच्या शेवटी मला तुम्हाला एकच म्हणायचं आहे की स्वतःसोबत इतकं छान रिलेशन ठेवायचं, खूप आनंदाने प्रत्येक मुमेंट जगायचा. आणि जेव्हा आपण आपल्या स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, रोज रोज छोट्या छोट्या गोष्टी नवीन लाईफमध्ये ॲड करतो, स्वतःला वेळ देतो, स्वतःसाठी वेळ काढतो, स्वतःला प्रश्न विचारतो, मला काय आवडतं, मला काय खायचं, मला कुठे जायचं, मला कसं तयार व्हायचं, काय सगळ्या स्वतःसाठी जेव्हा आपण प्रश्न विचारायला लागतो तेव्हा आपण स्वतःचा आनंद हा प्रायोरिटीला ठेवतो आणि तिथनंच आपली आनंदी राहायला सुरुवात होते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की कमेंट करा, तुमचे अनुभव नक्की कमेंटमध्ये शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर हवा आहे ते कळवा आणि प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.